नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 12 जुलै 2026 रोजी आपण सांगोला शेळी बोकड बाजारात उपस्थित आहे। इथे विविध जातींच्या शेळ्या आणि बोकडांची मोठी खरेदी विक्री सुरू आहे। तसेच बाजारात शेतकरी, व्यापारी आणि पशुपालकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। आजच्या बाजारातील भाव, व्यवहार आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अशाच शेती आणि पशुपालन विषयक अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण ह्या दोन्ही पण शेळ्या कव्हर करूया। काय सांगलो दोन्ही? 35 गाभा आहे त्या दोन्ही? येते ना 2 दिवस. किती दिवस टायमिंग आहे? 2 ते 3 दिवसाचे येते दोन्ही. 2 ते 3 दिवस टायमिंग आहे। कासलं सुद्धा चांगले ते बघा। वेत किती आहे या शेळीचं? तिसरं आहे। हिचं तिसरंच आहे। काय किंमत सांगताय? 35 सांगताय दोन्ही? बरं। काय व्यवहार बसल्यावर कमी जास्त होईल का? दोन्ही पण देशी शेळी आहेत हा? गाव कुठला? हां, लोटवाडी। मोबाईल आहे का जो? मोबाईल नाही मालकाकडे। बघा अशा प्रकारे या शेळ्यांच्या मालकाने किंमत सांगितलेली आहे, तुम्ही बघू शकता। दोन्हीचं 35 सांगायला आहेत, पण व्यवहाराला बसल्यावर पण काहीतरी कमी करूया म्हणताय। जवळ आलेले 2-3 दिवस अंतरावर। किती महिने पिलंय? हा, 2 महिने दिले। 2 महिन्याची पिल्लं आहे ती बघा। म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी। काय बोकडा आहे ते? पाट्रो गाभण आहे। टायमिंग किती आहे तुमच्या? 15 दिवस। काय सांगली किंमत? 10,000। त्याची एकाचं काय सांग? एकाचं 5,000 द्या घे। सांगा की हा, सांगा की तुम्ही द्या घ्यायचं। 4,500 रुपये फायनल म्हणतात मला। सगळे बोकडं जायचे। या पटराचं 10,000 रुपये सांगते। टायमिंग किती मला? 15 दिवस। गाव कुठला आहे? बिरनाळ। नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा? 91 45 73 45 हां 73 54 40 पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता। काय बोकडायची काय? पाटी द्या दोन्ही पण। मालकाने अतिशय चांगल्या प्रकारे असं यांचं संगोपन केलेलं आहे। किती महिने देऊ? ही 2.5 महिने. 2.5 महिन्याची ती। जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची दोन्ही पण बघा। काय किंमत सांगताय जोडीचं? हा, 9,000 दे घ्यायचं। काय फायनल करसाल? 7 साडेसात. 7 साडेसात। पाठी चांगले ते बघा, चांगल्या प्रकारे सांभाळलेले त्यांना। आता आपण शेळी कव्हर करतोय। 10 ऐकले मग आता 10 चालतो बोललो पाहिजे। 8.5ला पडून असं म्हणलो का? मी बोलली ना तुला 14ला म्हणली। मालकाने सांगायला 14 सांगण्यात, गिराईक मागताय 10,000 रुपये। मार्केट किती? एवढं शेळं घेत राहणार आपण कमी मागत नाही। 10ला मागा लागेल। ठीक, व्यवहार चालू त्यांचा।
बघा मोठ्या मापाची शेळी आता आपण हे कव्हर करतोय. अशी मोठ्या मापाची अशी शेळी. वेद किती होईल? वेद किती होईल? वेद किती आहे? तिसरा आहे. तिसरा आहे का? बर द्याय घ्यायचं काय होईल फायनल? 20 आहे शेवट. लास्ट 20. त्या मापाची शिळी आहे मोठ्या मापाची. चालतंय ठीक आहे. गाव कुठला आपण? गाव किती टायमिंग आहे अजून? टायमिंग इली काय? पिलू कुठं आहे ती? काय 3 बोकडा आहे ती? बरं 3 बोकडा आहे ती बघा. 3 बोकडा आहे ती का? त्याच्या आतमध्ये पिल्ला आहे ती. 3 बोकडा आहे ती शिळीला. किती वेळ त्याची? नाही काय तिसऱ्या येत आहे असं. बरं काय किंमत सांगता येईल? घेतली आहे काय? 32,000 घेतली काय? बघा 3 बोकडा आहे ती ह्या शेळीला. साधारणतः 3ऱ्या-4थ्या वेत आहे असेल. 32,000 रुपयाला घेतलेली आहे. 3 बोकडा असल्यामुळं हे परवडती शेळी. ह्या आजोबाने घेतली 32,000 रुपयाला ह्याचा व्यवहार केलेला. बोकड सुद्धा मोठ्या मापाची आहेत बघा. दोन्ही पण पाठी द्या. दोन्ही पाटे बरं अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केले बघा मला काही यांचं. आणि ही त्यांची शेळी. काय किंमत सांगताय? किंमत काय सांगताय? 40,000. शेतकऱ्याची शेळी 2 पाट्या चांगली द्या आणि 40,000 किंमत सांगा. ठीक आहे. दुसऱ्या वेताची शेळी काय सांगेल? 9.5 सांगितलं ते 8 कोणी 100. 8.5 म्हणताय? 9 म्हणते 9 म्हणताय? झाले मालक 9 म्हणतायत आणि म्हणतायत 800. 8,000 घ्या. बडबड करून मामा तुमच्या 800, 800, 8.5 असं प्रकारे या बोकडाची मागणी होती.